आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पनवेल येथे आजपासून 3 दिवसीय नोकरी महोत्सव व शैक्षणिक शिबिराला सुरुवात। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व संपूर्ण महाराष्ट्रातील तर असंख्य मुलामुलींना नोकरीची संधी व शैक्षणिक मार्गदर्शन याचे आयोजन करण्यात आले आहे। तरी वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या रोजगार मेळाव्यात पूर्ण होणार आहे। दिनांक 25 जानेवारी 2024 ते 27 जानेवारी 2024 या कालावधीत हा रोजगार मेळावा पनवेल या ठिकाणी चालू आहे। खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी, अकॅडमी, कॉलेजमधील व सर्व प्रकारचे कोर्सेस संदर्भात मार्गदर्शन या एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध आहे। सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या विचाराने या कार्यक्रमाचे आयोजन माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत, महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार व स्वयंरोजगार विभाग व MG ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माननीय आरिफ भाई शेख सरचिटणीस वाहतूक सेना मनसे, संदेश ठाकूर मनसे जिल्हाध्यक्ष रायगड, अतुल चव्हाण रायगड जिल्हा सचिव मनसे, माननीय योगेश जनार्दन चिल्ले पनवेल महानगरपालिका अध्यक्ष आणि प्रवक्ते, सचिन जाधव पनवेल विधानसभा सरचिटणीस वाहतूक सेना, राहुल चव्हाण महानगर सचिव, नितीन काळे व्यापारी सेल, सुनील गाडेकर संचालक MG ग्रुप, प्रशांत कदम जिल्हा संघटक रायगड जिल्हा रोजगार स्वयंरोजगार विभाग, मनोज कोठारी जिल्हा संघटक, सतीश पाटील वाहतूक सेना, काशीनाथ शेडगे वाहतूक सहचिटणीस पनवेल, राम सागळे बस वाहतूक उपाध्यक्ष, नरेंद्र गायकर वाहतूक सहचिटणीस आदी सर्व मान्यवर मनसे सैनिकांच्या वतीने कंपनीकडून आलेल्या सर्व स्टॉल धारकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले। यावेळी पनवेल महानगर अध्यक्ष आणि प्रवक्ते योगेशजी चिल्ले यांनी मार्गदर्शन केले ते असे। एखादा व्हिडिओ वेगळ्या कॅप्शनने टाकला जातो, त्या मुलांना भडकवलं जातं, त्यांना रस्त्यावर उतरवलं जातं आणि दंगली भडकवल्या जातात। या देशामध्ये हे खूप सामान्य गोष्ट आहे, दंगल भडकवणं अत्यंत सोपं आहे। परवा पनवेल रेल्वे स्टेशन वरती तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, झेंडे घेऊन त्यांना विरोध केला जातोय, मुसलमानांकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या गेल्या वगैरे, त्याला कॅप्शन दिलं गेलं की अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला विरोध म्हणून अल्लाहू अकबरच्या घोषणा। मी तुम्हाला सांगतो, मी आणि माझे सहकारी सकाळी 7 वाजेपर्यंत रेल्वे पोलीस स्टेशनला हजर होतो। संपूर्ण जी घटना झाली ती घटना वेगळी होती, आलेला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ खरा होता, पण त्याचं कॅप्शन अत्यंत खोटं होतं आणि ज्यांनी हे केलं आम्हाला ते पक्ष सुद्धा माहिती आहे, त्यांना निवडणुकीच्या आधी या देशामध्ये दंगली हव्यात, त्याच्यासाठी हे खोटे कॅप्शन लावून पसरवलं जातं। या माध्यमातून माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की तुमचा धर्म बुडवायला कोणी आलेला नाही, कोणाची हिंमत नाही। हजारो वर्ष जुना धर्म आहे, कोणी तो इतक्या वर्षात बुडवला नाही, याच्या पुढे सुद्धा बुडवू शकत नाही, कोणाची हिंमत नाही, ती जमणार पण नाही कोणाला। त्यामुळे कोणी असे व्हिडिओ पसरवत असेल त्याच्यावर भरोसा ठेवू नका, त्याच्या मागच्या कहाण्या वेगळ्या असतात। कधी खासगीमध्ये बसाल त्यावेळी मी तुम्हाला सांगेल पनवेल रेल्वे स्टेशनवर खरंच काय झालं होतं। आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे, कारण ते जर कामाला जाणार असतील तर त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटेल, त्यांना त्यांची नोकरी टिकवावीशी वाटेल, ती नोकरी टिकली तर त्यांचं घर चालणार असेल। त्यामुळे जे नोकरी करतात ते अशा फंडांमध्ये पडत नाही, हे समजून घ्या। इथे आलेल्या हे सगळे जेवढे नोकरी देणार आहेत त्यांचं याच्यासाठी मी अभिनंदन करतोय, तुमचे आभार मानतोय की तुम्ही हाताला काम देणार आहात, ज्याच्यामुळे हा देश ज्या वाटेवरती सध्या चाललेला आहे ती वाट सोडून हा प्रगतीच्या वाटेवरती आहे। आणि तुम्हाला अजून एक विनंती करणार आहे या माध्यमातून, या महाराष्ट्र सरकारचा एक कायदा आहे, 80% स्थानिकांना रोजगार आपण दिलाच पाहिजे, हा कायदा आहे। या कायद्याची तुमच्या कंपनीमध्ये तरी अंमलबजावणी करायला सुरुवात करा। तुमच्या काही तक्रारी असतील आमच्या मुलांबद्दल, मराठी मुलांबद्दल, की मराठी मुलं
कदाचित उद्धटपणे वागतात. मी बऱ्याच मॅनेजमेंट बरोबर हे बोललेलो आहे, त्यांची ही तक्रार असते की मराठी मुलं भांडतात. मी तुम्हाला सांगतो, आमची मुलं भांडखोर नाही. आमची मुलं जर खरंच भांडखोर असती तर परप्रांतीय जे आहेत इतर राज्यातून आलेले त्यांना इकडे नोकरी करता आली नसती. तुम्ही तमिळनाडूमध्ये जा, तिथे तुम्हाला जुळवून घेणं कठीण जातं. तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जा, तिथे तुम्हाला जुळवून घेणं कठीण जातं. महाराष्ट्रामध्ये सहज तुम्ही जुळवून घेऊ शकता. माझे मित्र बसले तिथे, मी सकाळी त्यांच्या बरोबर बोलत होतो. त्यांच्याशी मी सहज, ज्यावेळी मला कळलं की त्यांना मराठी खूप चांगलं येत नाही, ते उभे आहेत तिथे, मी हिंदीत बोलायला सुरुवात केली त्यांच्याशी. का? कारण मी काय बोलतोय ते त्यांना कळलं पाहिजे. मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, परंतु माझी ही इच्छा आहे की माझ्या भाषेबरोबर ते शिकतीलच, काही वर्षामध्ये मराठी भाषा शिकतील ते, परंतु इथल्या मातीवरती त्यांनी प्रेम करावं असं वाटत असेल तर त्यांचा आणि माझा संवाद चांगला होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला या माध्यमातून ग्वाही देतो की तुम्ही आमच्या मुलांना नोकऱ्या द्या. पुढच्या काही महिन्यांमध्ये समजा एक 500 किंवा 600 मुलांना आमच्या माध्यमातून नोकरी मिळाली तर त्यांचं इथेच एक वर्कशॉप घेऊन की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कसं वागायचंय, तुमच्या वरिष्ठांशी कसं बोलायचंय, कंपनीचं कल्चर जे असतं, प्रत्येक कंपनीचं वेगळं कल्चर असतं, ते तुम्हाला कसं सांभाळायचंय याचा वर्कशॉप आम्ही घेऊ. आमच्या मुलांना आम्ही ट्रेन करू. तुम्ही फक्त आमच्या मुलांना संधी द्या. एवढी तुम्ही दिला, तुम्हाला सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथल्या प्रत्येक कंपनीच्या सोबत उभी राहील, पाठीशी नाही, तुमच्या सोबत उभी राहील. तुम्हाला येणाऱ्या कंपनीमधून येणाऱ्या कंपनी चालवण्यासाठी ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत उभी राहू. फक्त आमची एकच इच्छा आहे की आमच्या मुलांना संधी द्या. ते संधीचं सोनं करून तुम्हाला दाखवतील, नक्की सोनं करून दाखवतील. इतकंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड स्वाभिमानसाठी राम सांगळे, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.